परभणीत दिवसभर घडलेल्या ॲक्शन घडामोडीनंतर आता रात्री उशिरा या ठिकाणी शांततेचं वातावरण आपल्याला दिसून येते। शहरातील बाबासाहेब आंबेडकर हा जो पुतळा परिसर आहे या ठिकाणी आहे मी। शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। शहरातील तिन्ही पोलीस ठाण्याचे सगळे कर्मचारी रात्रीच्या गस्तीवरती आयजी उमाप यांनी लावलेले आहे। खरं तर आंबेडकर पुतळा याच परिसरात दिवसभरात प्रचंड गदारोळ झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी कुठेतरी लाठीचार्ज केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। आता रात्री उशिरा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आपण पाहू शकता पोलिसांच्या वाहने असे लावण्यात आलेली आहे। सामान्य वाहतूक सुरळीतपणे या ठिकाणी सुरू आहे। शहर एकदम शांततेत या ठिकाणी वाहतूक शहराची सुरू आहे। मात्र सकाळी बंद झालेली व्यापारी प्रतिष्ठाने सायंकाळपर्यंत सुरू करता आली नाही। प्रचंड दगडफेक आणि आगीच्या घटना घडल्यानंतर कुठेतरी परभणीला फुल ब्रेक लागला होता। मात्र आता रात्रीच्या वेळी शांततेत वाहतूक या ठिकाणी सुरळीत सुरू आहे। रात्रभर पोलिसांची गस्ती असणार असं या ठिकाणी नांदेड परिक्षेत्राचे आयजी उमाप यांनी सांगितलेलं आहे। मात्र तब्बल 40 लोकांना या ठिकाणी डिटेन पोलिसांनी केले। रात्री कोम्बिंग ऑपरेशनही मधून पोलिसांचे काय निष्पन्न होते, नेमके अजून किती नागरिकांना किंवा आंदोलकांना पोलीस अटक करते हेच पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। मात्र दिवसभर चाललेल्या ॲक्शन घडामोडीनंतर परभणीला आता एक शांतता या ठिकाणी मिळालेली आहे। वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे आणि उद्याचा दिवस नेमकं काय घडेल हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। तुर्तास परभणी शहरात शांततेचं वातावरण आहे। परिस्थिती पूर्णपणे या ठिकाणी नियंत्रणात आलेली आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।